आवाज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा झाली, कसं पाहतात? सर्वप्रथम दोन्ही भाऊ इतक्या वर्षांनी एकत्र आले, त्यांना मनापासून शुभेच्छा. पुन्हा कधी दोघांनी भांडण करून वेगळं होऊ नये आणि एकत्र आल्यामुळे निश्चित दोन्ही पक्षाला फायदा मिळेल आणि ते एकत्र जरी असले तरी महायुती ताकदीने लढेल आणि मुंबईमध्ये जिंकेल. आता मुंबई महानगरपालिकेवर आमचाच झेंडा फडकेल, आमचाच मराठीचं महापौर होईल असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं. मराठीचा महापौर तर आम्ही पण करणार आहोत ना. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनाची युती होणार आहे. आमचाही महापौर महाराष्ट्राच्या मुंबईचा हा मराठीच होणार आहे. पण ते म्हणतात की आमच्याच पक्षाचं होईल. ज्याला मुंबईकर जास्त माणसं निवडून देतील, ज्याचे लोक जास्त निवडून येतील, ज्याची डोके जास्त असतील तो महापौर होणार आहे. आणि 100% मागच्या वेळेला BJPचे 84 होते, आता आमचे पण काही कमी येणार नाही. आमचे पण 70-75 त्या ठिकाणी शिवसेना निवडून येतील आणि जवळपास 227 पैकी 150पर्यंत शिवसेना आणि महायुती त्या ठिकाणी जाईल. एवढं मतदान मुंबईकर महायुतीच्या पारड्यामध्ये टाकतील असा आम्हाला विश्वास आहे. उद्धव ठाकरेंनी एक आव्हान केलं आहे की मराठी माणसांना की फुटू नका, फुटला तर संपला. समोर पण मराठीच आहेत. एकनाथ शिंदेची शिवसेना पण बाळासाहेब ठाकरेंच्या मराठी विचारास उभी आहे. भारतीय जनता पार्टी पण देशभरात हिंदुत्व आणि महाराष्ट्रात पण त्यांना मराठीचा आमदार त्यांचे आहेत. त्याच्यामुळे मराठी माणूस योग्य तो विचार करणार आहे. 25 वर्ष मुंबईची सत्ता ज्यांच्या आधी दिली ती आता मुंबईकर ठेवणार नाही, कारण त्यांना माहिती आहे की या 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी मुंबईमध्ये किती काम केलं आणि मोठ्या प्रमाणात मराठी टक्का हा शिवसेनेकडं आमच्याकडे राहील.